इचलकरंजी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाचेही पाणी न पळवता शिरोळ तालुक्यामधील दानवाड इथून नवीन पाणी योजना राबवली जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय आणि या योजनेद्वारे इचलकरंजीला 2051 पर्यंत पुरेल इतकं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल आणि यासाठी आवश्यक तो सर्व निधी सरकार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। तसंच इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा देत पॉवरलूमसाठी सोलरच्या माध्यमातून 325 मेगावॅट वीज दिली जाणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतून देण्यात येईल आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल हा विश्वास देखील मी आपल्याला देतो। आमच्या इचलकरंजीच्या पॉवरलूमला जर आपल्याला स्वस्त वीज द्यायची असेल तर या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून आपल्याला ही वीज देता येईल। माननीय मोदीजींनी सोलरच्या संदर्भात खूप मोठं काम केलंय। जवळपास 350 मेगावॅट वीज ही आपल्याकडे या ठिकाणी लागते आणि म्हणून याही संदर्भात आम्ही हा निर्णय केलाय की वेगवेगळे सोलर पार्क्स तयार करून आपल्या इचलकरंजीच्या पॉवरलूम करता या ठिकाणी आम्ही ही वीज देणार आहोत।